नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आकाश शिंदे, ॲक्युपंक्चर थेरपिस्ट व निसर्गोपचार तज्ज्ञ. मित्रांनो, माझ्याकडे 3 ते 4 महिन्यापूर्वी गणेश गुळवे, मासरूळ हे पेशंट आले होते. यांना सायटिका नामक स्नायूचा खूप त्रास होता. सायटिका नामक नर्व्ह त्यांचे 3-4 महिने आधी त्यांनी मला सांगितलं होतं की मला 2018 पासून त्रास आहे आणि खूप जुना त्रास असल्या कारणानं त्यांना एक पूर्ण पाय चावत होता, पायामध्ये मुंग्या यायच्या, चालताना कळ लागायची. आज कंप्लीट त्यांना आमच्याकडे 3 ते 4 महिने ट्रीटमेंट घेऊन झाले आणि 1 महिन्यापूर्वी म्हणजे 1 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी एम-आर-आय फर्स्ट आणला होता माझ्याकडे. आज सेकंड एम-आर-आय आणला की डॉक्टर साहेब तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी मुद्दामून एम-आर-आय काढून आणला असं मला त्यांनी सांगितलं. त्याचं कारण असं की किती नस कमी झाली ते बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पहिले 3 नस दबत होत्या. आता फक्त एकच नस म्हणजे एकच L4 L5 गादीवर सूज येऊन एकच नस दबते. आता आपण त्यांना विचारणार आहे की त्रास किती कमी झाला, किती टक्के फरक आहे. नाव काय काका तुमचं? माझं नाव शंकरानंद गुळवे, राहणार मासरूळ, तालुका जिल्हा बुलढाणा. मला 2018 पासून बराच त्रास होता, पण इथं ट्रीटमेंट घेतल्यापासून 3 महिने अगोदर ट्रीटमेंट चालू केली तर मला इथं 70% आराम पडला. मी असं सांगू इच्छितो की बा कोणी बी या सायटिका बसून म्हणा काय नस दाबल्यापासून ज्याला त्रास होईल त्यांनी इथे या, अवश्य भेट द्या आणि ट्रीटमेंट घ्या. पहिले सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्हाला त्रास व्हायचा समजा 2018 पासून त्रास व्हायचा, मला उठा बसायला त्रास व्हायचा. आता एकदम मी उठू बसू शकतो आणि थोडंफार वजन पण उचलू शकतो. वजन पोहोचलं आणि समोर चेहऱ्यावरती काय व्हायचं तुम्हाला? मला असं इथं म्हणजे इथं सुन व्हायचं, असं लटकल्यासारखं व्हायचं इथं. आता काही ताण नाही, एकदम व्यवस्थित जातात. आता काही वाटत दाबून बी बघितलं, आता काही ताण नाही. चालेल. जर मित्रांनो कोणाला सायटिक नामक स्नायू वगैरे, सर्वायकल स्पॉन्डायलायसिस, किडनी स्टोन यासाठी तुम्ही एक वेळ तेजस्विनी नस पेन केअर सेंटर भोकरदन येथे नक्की व्हिजिट करू शकता. धन्यवाद.